अरे छगन शेट आम्ही आतमध्ये येतो. दरवाजा लावला ते आम्ही आमच्या जरा तिजोरीचे दार बंद करून येते. बोला तुम्ही अशा काय आला? शाळा तुमच्या काय काम आहे? तुम्ही काय झोपेत असतो चांगली बाजूला दुष्काळ पडतो तो नाही दिसतो. तुम्ही काय बोलतो शब्द? अरे अरे आम्हाला समजून की सांगा ना. शब्द आता टाईपुला नाही येतो. हे लोक जेव्हा रॅशन घ्यायला पैसा नसतो. तो आम्ही काय करेन? देतो देवाची मर्जी. जगामध्ये शब्द आम्ही काय सांगतो आपण दोघांमध्ये धंदा जातो. बरोबर आहे. आता शेतकरी लोकजवळ रेशन घ्यायला पैसा नसतो. आपण त्यांच्याकरता समजा धान्य स्वस्तामध्ये विकत घेतो. मग दुप्पट भावामध्ये विकून टाकतो. तो आपल्याला फायदा मिळतो. शाळा ते बरोबर आहे. पण आम्ही काय करेन? ते तुम्ही आम्हाला 50,000 रुपये द्या म्हणतो. त्याचा जे व्याज असतो ते तुम्ही घ्या असं म्हणतो. आमच्या हातमध्ये पैसा येतो त्या टाईमला तुमचा समजा पैसा देऊन टाकतो. अरे चल चल शाळा आता मारते काय? गेल्या वक्ताला 10,000 रुपये दिला. त्याचे आम्ही नाही करते. पण शाळा आम्ही पिसा कुठून दिले? शाळा पिसा काय शाळाला लागते? शब्द ते टाईमला आले त्या पैशाचा तो समजा तो घेऊन टाकला. ते आता स्टॉक मध्ये पडला असता. तुम्ही त्याच्याबद्दल देशाला टीके करता. आता मी 2 महिन्यामध्ये दसपट भाग घेऊन विकून टाकतो. आम्ही कशाला? तुम्ही काय म्हणत रोज पप्पे असते? शब्द
तुला नाही मग पैसा कुठून देऊ म्हणून म्हणतो माय बाप कसंही करून येला अरे चल चल त्याला थांब मारते काय काय पडला त्याला आम्ही काय करेल जास्ती पाऊस पडेल तर का आम्हाला जास्ती बी असेल अवश्य देवाने कृपा केली तर तेही करू समजाशाला अशाच बोलते जास्ती कोण देतच नाही काय बी लफडा सांगते आणि सूट मारते हे आम्ही काय बी घालते हे वागताना आपला समजा पिता देव चिडत नाही तर आम्ही शाळा तुझ्या घरावरती शब्दी आणून चिठ्ठीचा वसूल करेल सांगून ठेवते काय जप्ती आणणार होय असं करू नका अहो तुम्ही आमच्या माय बाप माझे पोरं बाळ उघडावर पडतील उपाचे तापाचे मरतील म्हणून म्हणतो सती आम्ही ते काय बी समजते नाही आमच्या हक्क आम्हाला देव टाका शाला तुमच्या तो रोजच्याच हक्क आहे पाया पडतो शेती तुमच्या पण असं नका करू भगतीचे फिरता फेरे दैवगतीचे फिरता फेरे नकळे आज मला नकळे आज मला दैवगतीचे फिरता फेरे दैवगतीचे फिरता फेरे नकळे आज मला नकळे आज मला मैं बाप ये गरीब आवे दया करा मैं बाप शेट्टी शेट्टी ऐसे बोलू नका शेट्टी ऐसे बोलू जीवनी गेली मनी आशा जीवनी गेली मनी आशा काय करू देवा न्याय तुझा कसला दैवगतीचे फिरता फेरे दैवगतीचे फिरता फेरे नकळे आज मला नकळे आज मला दैवगतीचे फिरता फेरे दैवगतीचे फिरता फेरे नकळे आज मला नकळे आज मला नकळे आज मला कशा झालं तुम्ही या मारवाड्याच्या लाथाखाली देवाला देखील बाजार कुठे पण या मारवाड्याला बाबा बोलून चालून ही मारवाड्याची जात चांगली देखील पण दमडी काही सोडायची हा मारवाड माझा मुस्लिमवाडीच आहे सगळ्या गावकऱ्याला त्याला फसवलंय बाबा तिथं तुमची काय करते हे शाला कोणाला लुच्चा बोलते शाला तुझ्या बापाला विचार बापाला जय शाला पिसा घेतो तो घेते पण घर आम्हाला कृपा देते पण आम्ही तुझ्या बापाला सांगितलं होतं का आमचा पिसा हे बघूची आराम शाला ए मारवाड्या कुणाला शिवी देतोयस अरे कोणाला म्हणजे तुला शाला
ठीक नाही. अरे सोड त्याची मग. अरे तुम्ही आला देवा एक पावला काय तर घेऊन या आमच्या गळाला म्हणजे फुलच गेला असता. पाटील प्रथम याला समज द्या नाही तर अरे बरं पण तू ठीक बोल. आपण जास्त बोलू नये. तुम्ही सांगता म्हणून जातो पाटील नाही तर याचा लक्षात उचलून ठेवला असता. सगळे मग जाऊ द्या या हल्ल्यात काय म्हणावं त्याचा. पाऊसात पडला नाही तर ते तरी काय विचार करणार. तुम्ही जर त्याला शिवी दिली नसती इतक्या प्रकार हात ते आले नसते. अरे आजकालचे पोरं म्हणजे सहसा तर रक्त. अरे तुमच्या सारख्यानी पोराच्या मागे लागू नये. अरे त्या कुक्षावर पहा बिचाराला सांभाळून घ्या. मी आहे ना म्हणून कधी त्याची कसं तर झाला. ए कोचाबा ऐकते काय तुमच्याकडे बाबूजी हे वर जरा सूट देते पण पुढच्यावर जरा सूट नाही मिळेल. हे पाटलाच्या समोर सांगते. आता जावा तुम्ही. पाटील तुम्ही कामा गरीबांचे मायबाप हात अशी कामा गरीबावर दया ठेवा म्हणजे झालं. पाया पडतो मी तुमच्या यादवरी पाया पडतो मी तुमच्या यादवरी तुमच्या पावन पाटील चरणावरी तुमच्या पावन पाटील चरणावरी तुमच्या पावन पाटील चरणावरी. मला सावली मला सावली तुम्ही आहेत माझे माय माऊली तुम्ही आहेत मुझे माय माऊली तुमच्या पावन पाटील चरणावरी तुमच्या पावन पाटील चरणावरी पाया पडतो मी तुमच्या यादवरी पाया पडतो मी तुमच्या यादवरी तुमच्या पावन पाटील चरणावरी तुमच्या पावन पाटील चरणावरी तुमच्या पावन पाटील चरणावरी. कशाला हे सगळं खरं पण तुझ्या पोरला चांगली समज दे. पोरगा फार वाद चाललाय. एरवी हुशार आहे यात काही वाद नाही. तर असा जर वागायला लागला परिणामी फार घातक रे.
आता मी आलो ना ठीक, नाहीतर ह्याचा परिणाम फार वाईट झाला असता. उद्या तुझ्या पोराला माझ्या वाड्याला यायला सांग. फक्त काही काम निघतं का? बरं जातो का? काय पाटील साहेब, आज आमच्या घरामध्ये तुमच्या लग्नात देव माणसाच्या पाय लागला. सांगा आता आम्ही तुमच्यासाठी काय केले पाहिजे, काय म्हणजे तुमची काय सेवा केली पाहिजे. अरे इनामदारजी, अरे इनामदारजी तुम्ही उभा का? बसा बसा खाली बसा. अरे पाटील साहेब तुम्ही बी बसा. अरे तुम्ही तो आमच्या भगवान हाय. शेठजी, तुमच्यासारख्या भक्कम शेठजी असताना अहो नाही म्हणजे ह्या गावाला कसली हो भीती. अहो सगळ्या गावचे शेतकरी तुमच्यावर अवलंबून असतात, म्हणून सगळ्या गावकऱ्यांचा पैसा तुमच्या आणि आमच्या खिशात असतो. कसं? हे समजा बराबर आहे. तुमच्यासारखा माणूस आहे म्हणून आम्ही आहे. अहो तुम्ही आपण आम्ही आहोत, खरं का नाही शेठजी? अहो शेठजी, सहकार्याशिवाय कुठलंही काम होत नसतं. हे तो समजा खरं आहे. थांबा आम्ही थोडा गुड पाणी घेऊन येते. इनामदार, आता तुम्हीच सांगा, अरे शेठजी का आम्हाला फरक आहे? शेठजी असं कसं दोन पाटील जरा खेळ या का? आपल्या पायथ्यावर कोणी नाही ना असं म्हणता? शेठजी बाहेर कोणी हा का बघू? अरे कोण मिळा? अरे पण भानगड काय आहे? आम्हाला सांगा नाही, समजून ती सांगा नाही. अहो ट्रक आहे, अहो तो जंगलात उभा आहे, त्या करताच तर इथं आम्ही आलोय. अहो मगाशी एक माणूस सांगून गेलाय, आता फार उशीर होतो. मग काय करतात? तुमच्या विचार काय आहे? ते बोलून शिट काय काय नाही बोलते. ही वेळ गमावून नाही चालणार. आपण त्या ट्रक मधला माल एकदम रक्कम देऊन घेऊ म्हणतो मी. नाही हे तुमच्या शब्दा बराबर आहे. अरे पण किती रुपया लागेल? अरे इतका पिसा जर आमच्या पाशी नसेल तर आम्हाला कुठे बघितलं पाहिजे. जास्त नाही तरी पण 5 लाख रुपये तरी हवेत. 5 लाख? अरे मोरे बापू, इतना पिसा हमारे पास कुठून येईल? अरे एवढा पिसा आमच्या पाशी कुठून येईल? अरे आम्ही तो पैसा 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 जमा करते. काय सेठजी, हमारे बिल्डर हमसे में हो? अहो हे सगळं तुम्ही दुसऱ्याला सांगा. तुम्ही म्हणत ना तर सारं गाव खरेदी कराल. एवढा पैसा तुमच्या नावावर असतो ना, आणि पैसा कुठून आणू म्हणता? आमची थट्टा करता काय? सहज जरी तुमचा अंगार का झाडला तर नक्की 30 ते 40 नक्की भेटतील. आता वेळ काढू नका. अहो पैसा खूप काय बसलात? अहो पैशालाच पैसा मिळतो.